नाशिकमध्ये पावसाची संततधार, गोदावरीच्या पूरपरिस्थितीत वाढ होण्याची शक्यता, धरणातून 6000 क्युसेकनं विसर्ग. गंगापूर धरणातून 6000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली. गोदाकाठावरील पूजा साहित्याची छोटी दुकानं, टपरींचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर, गोदाकाठावरील रस्त्यावर पाणी. गोदावरी नदीच्या पुरात काही तरुणांची स्टंटबाजी, नदीच्या वाहत्या पाण्यात तरुणांकडून जीवघेणा अतिरेक. गोदावरीच्या काठावर पेट्रोलिंग, गोदावरी नदीच्या पातळीत वाढ होत असल्यानं नागरिकांना नदी किनारी येण्यास मज्जाव. नांदूर मध्यमेश्वर धरणातून 43,000 क्युसेकनं विसर्ग, नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विसर्गात वाढ. सटाण्यातील हरणबारी धरण ओव्हरफ्लो, मोसम नदीपात्रात 2000 क्युसेकनं विसर्ग. मालेगावच्या सुरगाण्याच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार पावसानं अंबिका नदीच्या उपनद्यांना पूर, सणकापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये होत असलेल्या पावसामुळे वाल्हेरी धबधबा प्रवाहित, मात्र धबधब्याच्या ठिकाणी कुठल्याही उपाययोजना नसल्यानं पर्यटकांमध्ये नाराजी. नाशिकच्या दुगारवाडीत धबधब्याजवळ अडकलेल्या 15 ते 20 पर्यटकांचा व्हिडिओ समोर. पर्यटकांचं आकर्षण असलेल्या दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या मुलांना रेस्क्यू करतानाचा थरार कॅमेरा. अकोले तालुक्यातील अंधा धबधब्यात तरुण पडला, सुदैवानं दरीत कोसळण्याआधी हा तरुण पोहत काठावर पोहोचला. इगतपुरी शहरातील वसंत पवार नगर परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं, संतप्त नागरिकांचा भर पावसात प्रशासनाविरोधात टिया. पालघरचं धामणी धरण भरलं, 5 दरवाजे उघडण्यात आले असून धामणी आणि कवडास धरणातून सूर्या नदीत विसर्ग. वैनगंगा नदीपात्रात 30,000 क्युसेकनं विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पालघरमध्ये 150 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास, शाळेत जाण्यासाठी पार करावा लागते धोकादायक साकव. विक्रमगड तालुक्यातल्या घाणेघर गावच्या मुलांची रोज कसरत. मुंबईतल्या धरणांमध्ये सरासरी 68% पाणीसाठा, 7 धरणांमध्ये गेल्या वर्षी याच दिवशी फक्त 14% साठा होता. पुण्यातील खडकवासला धरण साखळी क्षेत्रात जोरदार पावसामुळे धरणातून 4000 क्युसेकनं विसर्ग. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरीच्या स्वयंचलित दरवाजापर्यंत पोहोचलं पाणी, राधानगरी धरणातून 3000 क्युसेकनं विसर्ग. कोल्हापुरात 2 दिवसांपासून पावसाची विश्रांती, पंचगंगा नदीबरोबरच जिल्ह्यातील इतर नद्यांची पाणी पातळी स्थिर. विदर्भात अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणातून 39,000 क्युसेकनं विसर्ग सुरू. भंडाऱ्याच्या सिवरा गावात पावसाचं पाणी घरात शिरल्यानं मोठं नुकसान, पावसानं उसंत न घेतल्यात परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता. अमरावती जिल्ह्यात पूर्णा प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले, नदीपात्रात 6 क्युसेकनं विसर्ग. गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 20 दरवाजे 6 मीटरनं उघडले, 20 दरवाजांमधून 1,70,000 क्युसेकनं विसर्ग. गोंदियाच्या तिरोड्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी, एकीकडे धावत्या दुचाकीवर झाड पडल्यानं एकाचा मृत्यू तर दुसरीकडे 2 घरांची पडझड. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील सुल्हाड ते सुकडी नकुल गावांना जोडणाऱ्या पुलावरून पावसाचं पाणी वाहू लागल्यानं वाहतुकीसाठी मार्ग बंद. गोंदियातील तिरोडात पावसाची जोरदार हजेरी, तिलकवाड परिसरात सखल भागात पाणी साचलं. साताऱ्यातील वाढे वेण्णा नदीवरील पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण, वाहनधारकांची गाडी चालवताना कसरत. रत्नागिरीच्या दापोलीतील हर्णे गोवा किल्ल्याची पडझड, काही दिवसांपूर्वीच प्रशासनाकडून किल्ल्याच्या डागडुजीचं काम हाती घेण्यात आलं होतं. अकोल्याच्या रेल्वे स्थानक परिसरात झाडांची फांदी तुटल्यानं बगळ्यांची घरटी दबली, वनविभाग आणि स्थानिकांच्या मदतीनं 70 पिल्लांना सुखरूप वाचवण्यात यश.